त्याला जे लोक मत घालतात नो ते लोक त्यांना नेगेटिव्ह दिसतले, त्यांच्या घातकावरून विश्वास नसतो त्यांचे. आम्ही जो बायला खातीर प्रोग्राम करता, कला स्टोरी आसूं, दीप तरंग आसूं, हे प्रोग्राम आम्ही कित्याक तांकां व्हडली स्टेज दिता तर आमकां दिसता आमच्या ग्रामीण भागातल्या बायलांक भुरग्यांक चल्यांक एक बरी स्टेज मेळची, तांकां एक बरो ग्रूप येवचो. आणि तुका एक सांगता आमच्या हांचे कितलेशेच बरे गुण आसात. आज सोनिया घाडी असली कासारपाचे भुरगे तिने पहिल्या दीप तरंगान आमची रांगोळी घातलेली, मागीर आमकां एक टीव्ही प्रोग्राम दिलो. आज सोनिया घाडी गोवा म्हणून त्याची एक पेज आसा, ताका तुम्ही लायक पळय हजारांनी वयर आसा, देशभरातल्यान लोक लायक करतात. ती एका फुडें एक इतली हे घालता, आमची रांगोळी घालता तेणी. सरकार पयला हे जेपीच्या आम्ही आता मानतो, आमच्या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान सांगला आम्ही आता क्लस्टर फार्मिंग, क्लब फार्मिंग करपाचें हे केल्लें आसा. म्हणजे कशी पडीक शेती आसा ताकाय जेपीक आता आम्ही काही नवीन नवीन आम्ही रिफॉर्म ऍड करून ताका पावर्स दिवं, सो दॅट आमचो ग्रामीण भाग कसो जातलो. आज आमच्या सरकारान जर तुम्ही पळयत सेल्फ हेल्प ग्रुपाक आज प्रमोट केला. आज आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप आमच्या गावातली बायलांक पण 5 लाख 10 लाख 20 लाख पर्यंत लोन, आणि हे लोन किती तर नुसते 1%, आणि एका गॅरेंटर कोणूच ना, मोदीची गॅरंटी आसा. तशें सरकार गोंयांत 45,000 बायलां ह्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या प्रत्येक घटकाक, ती बायलां आसूं, भुरगीं आसूं, जाणटी आसूं, प्रत्येक स्किमीचे पयशे फाटीं फुडें जाय पण ते पयशे पावचे केले. किंवा खंयच्या एक सामान्य घराक ताका एज्युकेशनल लोन जाय जाल्यार एज्युकेशनल लोन दिता. आमची संस्था आमी तांकां भुरग्यांक फेलिसिटेट करता, तांकां मदत करता. एकच ध्येय तर कित्याक तर ही भुरगीं. त्या खातीर हांव सांगता सगळे तुम्ही विचार करा लोकांनी. तुम्ही जेन्ना आमी जेन्ना घरोघरी प्रचार केला, खूब तुम्ही आमकां बरो सपोर्ट केल्यात. कोणीच आमकां केन्ना वायट शब्दान काय म्हणूंक ना. लोकांक ऑपोजिशन सगळे नेगेटिव्ह. त्या सपोर्टाचे त्या विश्वासाचे माझे न्ही, हांव लिडर असून हांवूय तुमच्या बरोबर तसंच काम केला. आम्ही सगळे जाण मेळून पद्माक आमी भरघोस मतांनी निवडून हाडली, आणि तुम्ही हाडटात याच्याबद्दल म्हाका कांयच डावट ना. हांव 2015 पासून आसा. तुम्ही म्हाका केन्नाच ह्या मतदारसंघात म्हाका तुम्ही ना म्हणून 2015 जेपी 2020 2022 आणि आता 2025. सो त्या खातीर ह्या लोकांचो हांव मनापासून ऋणी आसा. ऋणात रावपाक खरेंच आवडटलें आनी सदांच ऋणात रावतलो. म्हणून हांव म्हाज्या प्रत्येक मतदारसंघात म्हाजी फॅमिली समजता. त्या खातीर हांव म्हाज्या फॅमिलीक कशी कॅटा मारना, लोक मारता आसतले, हांव केन्ना म्हणजे भायले भुरग्यांक कॅटा मारना तशें म्हाज्या मतदारसंघात ते केन्नाच कॅटा मारना. खरें आसा तेच सांगता, जाता जाता, ना जाल्यार ना, आणि जाता म्हटल्यार ते करूनय दिता. सो म्हाका खबर आसा म्हाजी फॅमिली म्हाका केन्नाच सकयल दवरूंक ना. तांकां सदांच दिसता की आपलो दोतोर सदांच सक्सेसफूल जाय, आमचो दोतोर सदांच सक्सेसफूल, आमचो दोतोर जावं इलेक्शनाक सक्सेसफूल जावं, किंवा तेचो कॅन्डिडेट किंवा भारतीय जनता पार्टी हे सदांच करतले. कागदी जे आमचे डबल इंजिन सरकार आसा, जसे आमचे खासदार म्हणटा, मुख्यमंत्री म्हणटा, प्रायम मिनिस्टर म्हणटा, आणि आमचे स्थानिक आमदाराचे हे विचार आसा, आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्य केला, त्यांचे जे कार्य करपाची पद्धत आसा, सिस्टीम आसा, ती पद्धत लोकांच्या दोळ्या आसा. आणि हे सगळे कोण लोकांनी आयज जवळ आमचे 100% कॅम्पेनिंग डोर टू डोर जाल्ले आसा. तितून पूर्ण प्रतिसाद लोकांचो म्हाका 100% मेळिल्लो आसा. खंयच्याच वोटरान पार्टी बद्दल, आमदारा बद्दल किंवा माझ्या वैयक्तीक पद्माकर मळीक ह्या नावा बद्दल खंय टिका किंवा मस्करी केली ना. जे आमचे विरोधक आसा तांकां आयज आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्य, भारतीय जनता पार्टीन केल्ले ज्यो स्किमी किंवा वेगवेगळ्या तरेनी जे भुरग्यांक फुडें हाडपाचो प्रयत्न करून तांकां खंय ना खंय 100% जॉब जरी ना दिलो जाल्यार तांकां पर्सनल बिझनेस किंवा सर्टन क्वॉलिफिकेशना प्रमाणे जॉब दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. त्याच्या फाटल्यान अपक्ष जरी आमचे आमदार असले जाल्यार ठामपणे भारतीय जनता पार्टीन आसा. आयज दोळ्या फुडें तुमच्या क्लियर पिक्चर आसा. एक जेन्ना आमदार जेन्ना विन जाता तेन्ना दुसरो तेचो प्रतिस्पर्धी आसता, पूण भारतीय जनता पार्टीचे एक ठामपणे निर्णय आसा, आणि पार्टीचे खंबीर कार्यकर्ते, खंबीर नेते स्थिर आसा. आणि हेका लागून आयज आमी व्यासपीठार तुम्ही प्रत्यक्षात पळयता की जसे भाव भोंवता तसे दोनूय आमदार आमचे जस्ट भावा प्रमाणे पार्टी कडेन काम करता. हे पार्टीचे आमचे आयज वैशिष्ट्य आसा. ते लोकांनी वोटरांनी दोळ्या फुडें पिक्चर हाडचे. जे कोण फोनार किंवा पर्सनली सांगता 1 मत दी 2 मत दी, हांगा टागली घेवन त्या विरोधका कडेन तुम्ही खंय तुमची तकली बागोवपाची गरज ना. आयज पार्टीचे कार्य पूर्ण लोकांच्या गांवांनी घरा पर्यंत पावता.
आणि माझ्या बरोबर माझे जे भारतीय जनता पार्टीत काम केले असंख्य असे कार्यकर्ते असा हितचिंतक असा ते सदांच पार्टीन दिल्ले स्कीम पार्टीन दिल्ले कार्य मतदान किंवा वोटिंगाच्या टायमार न येता ते वोटिंग जाल्या उपरांत सुद्धा लोकांपर्यंत पावपाचो प्रयत्न करून घर सोदीत वयता आणि ह्यो स्किमी लोकांपर्यंत पावता आणि हेका लागून आयज सबंद गोंयान सबंद इंडियेन भारतीय जनता पार्टीचे कार्य ओपन आसा खुलेआम आसा सगळ्यांच्या दोळ्याफुड्यार आसा आणि म्हाका माझ्या वोटरांक पूर्ण वोटरांचेर विश्वास आसा आणि ते म्हाका 100% मतदान करून म्हाका पार्टी कडेन भरघोस मतांनी विजय घेवन धाडटले इतके सांगात हांव दोन शब्द सांगता. प्रत्येक बुथाचेर वचून कानोसा गांव ट्रस्ट ची भूमिका घेवन की खंय कितें चल्लां ज्या कामा खातीर म्हाका धाडला ते काम जे आमचे कार्यकर्ते वेवस्थीत करता काय ना हे पळोवन त्या प्रमाणे हांवें सगळी निर्देशना केली. ज्या जाग्याचेर आमकां मार्गदर्शन करपाक जाय आशिल्लें तशेंच बुथाच्यो त्या लोकांच्यो मिटिंगो घेतल्या. जे माझे म्हणून कोण सैन्यधारी आसा त्यांच्या घराकडे प्रत्यक्ष वचून भारतीय जनता पार्टीचे कार्य कितें आणि भारतीय जनता पार्टी आमकां कित्याक जाय आणि ह्या लाटणपारसे जिल्हा पंचायतीक भारतीय जनता पार्टी ते पद्माकर मळी हांकां जो उबो केला ताची ताकद कितें आसा आणि भारतीय जनता पार्टीन ते विश्वास कित्याक दवरला हे परत दिवपाचें काम केलां. एकंदरीत अशें दिसता की विरोधकांनी आमचो भारतीय जनता पार्टीचो अपप्रचार जरी केलो जाल्यार लोकांनी ठाम भूमिका घेतल्या की विकास ज्या जाग्याचेर आसा त्या जाग्याचेर भारतीय जनता पार्टी आसा आणि भारतीय जनता पार्टीचो जो मनीस आमी ताका उबो केला ताकाच आमकां मतां दिवपाक जाय. आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार स्थानक खेड तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कोकणकर, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बिचोली भाजप समिती या जिल्हा परिषद नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गेले 15 दिवस सबंध मतदारसंघ अक्षरशक्तीतून काढलेला असा. त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ते जे महिला मोर्चा असो, मंडळ समिती असो, युवा मोर्चा असो, किसान मोर्चा असो, ओबीसी मोर्चा असो, SC ST मोर्चा असो, या सगळ्या मोर्चा सदस्यांनी सुद्धा आपापल्या भागात त्याप्रमाणे या सबंध मतदारसंघात काम केलेलं आहे. म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक नोट केला असताना की विरोधकाकडे आरोप करपाचे विकासाबाबतीत आरोप करपाचे काय एकही मुद्दा नाही. काही आरोप केले ते फक्त एक वैयक्तिक आरोप केलेले असतात. म्हणजे जर आरोप विकासाबद्दल जर काय म्हणले ना तर तुम्ही चिंता की आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टे यांच्यानी आपल्या कारकिर्दीत 100% विकास या मतदारसंघात आयज केलेला असा. याचा आमकां आयज अभिमान असा. विरोधक म्हणतात की काही बेरोजगारी हो कंटिन्युअस प्रोसेस. दर वर्सा हजारो भुरगे ग्रॅज्युएट जातात, डिप्लोमा घेतात, डिग्री घेतात, MBA करतात, विविध ठिकाणी कोर्स करतात आणि डिग्री डिप्लोमा घेतात. म्हणजे ऍक्च्युली हो कंटिन्युअस प्रोसेस असल्या कारणान भाजप सरकार, आमदार, मुख्यमंत्री मॅक्झिमम प्रयत्न करतात की हो बेरोजगार प्रश्न सोडोवपाचो आणि ताका रोजगार दिवपाचो. आयच्या जिल्हा पंचायत निवडणूक 15 दीस आम्ही अहोरात्र प्रयत्न केले आणि जिल्हा पंचायत निवडणुकीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्माकर मळी यांच्या प्रचारात आम्ही जेव्हा गावोगावी गेले त्यांना सबंध 5 पंचायतींनी आमका उत्तम प्रतिसाद मिळाला. कारण म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोतोराचे जे काम हे लोकांनी पहिले असा आणि ह्या दोघांच्या कामगिरीन जे आमचे लाटोपारचे जो विकास फाटले जे आमचे संजय शेट्ये ते उपरांत हांव जालो झेडपी माझ्या कामात जी गावांचा विकास जालो त्याबद्दल परत एकदा सगळ्या आमच्या लाटोपारचे ग्रामस्थांक विनंती करता की तुम्ही येता ते 20 तारीख कमळ ही निशाणी हा आणि आमकां सांगपाक खूप उमेद दिसता की आमचे दोनूचे माजी आमचो आमदार राजेश पाटणेकर आणि आमच्या आताचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये आणि मंडळाचे आमचे सगळे पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करता आणि या कार्यक्रमात सांगपाचे म्हणजे सगळ्यांची विनंती हा की आमचे कमळची निशाणी हे कमळ निशाणीचे तुम्ही सगळे ग्रामस्थ
सहकार्य करतले अशी अपेक्षा करता आणि आमच्या मुख्यमंत्र्याचे आणि आमच्या आमदाराचे हात बळकट करतले असे सगळ्यांना आवाहन करता आणि पद्मा मळी यांना प्रचंड मतान तुम्ही विजयी करतले अशी अपेक्षा सगळ्यांचे स्वागत करता. लाटम पारसे जिल्हा पंचायत निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार श्री पद्माकर मळी यांचा जो निवडणुकीचा प्रचार असा जाहीर प्रचार असा तो आज सोंपायला असा. गेले 10-12 दीस त्याच्या पयलीं सुद्धा एक म्हयनोभर आम्ही गावातल्या वेगवेगळ्या भागांत वचून आम्ही लोकांकडे संपर्क साधलेलो असा. भारतीय जनता पार्टीची ज्यो विविध टीम असा, मंडळ समिती असा किंवा इलेक्शन कमिटी असा, आमचे विविध मोर्चाचे सगळे कार्यकर्ते असा, त्याचप्रमाणे आमचे बूथ समितीचे वेगवेगळे कार्यकर्ते असा. यांच्यानी प्रत्येक त्याप्रमाणे आमचे माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे, माजी आमदार राजेश पाटलेकर, आमचो कॅन्डिडेट माजी ZP आमचो प्रदीप रेवळकर, अशा सगळ्यांनी मिळून आमचा मार्गदर्शक वैभव भाऊ हे सगळे जाण मिळून आम्ही गावागावांत घरा वचून हाऊस टू हाऊस कॅम्पेन केला. वाड्यावाड्याचेर आमी बारीक बारीक कॉर्नर मिटींग घेतलेलो आसा आणि गेले इतले दीस आसा तो आमी बऱ्यांतलो बरो प्रचार करून लोकांची जी आमकां उत्स्फूर्तपणे आमकां जो रिस्पॉन्स मेळटा त्या हिशोबा प्रमाणे म्हाका खूप समाधान दिसता. भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारचे काम, तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे डबल इंजिन गोवा सरकारचे काम, तसेच आमचे माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनी गेल्या 3.5 वर्सांची कामां केली आसा. त्याच्या पयलीं भारतीय जनता पार्टीचे कामां केली आसा. त्याचप्रमाणे ZP प्रदीप रेवळकर, संजय सगळ्यांनी कमळाचेरच मतदान करून भरघोस मतांनी आमच्या पद्माक निवडून हाडले. लास्ट 3.5 वर्सां हांव आमदार आसा. हांव जेन्ना आमदार म्हणून ह्या मतदारसंघाचो काम केलें, सदांच पॉझिटिव्ह मायंडान केल्लो आसा आणि सदांच हो मतदारसंघ एकदम मनापासून माझी फॅमिली अशी समजलेली आसा. सो त्यामुळे खंयचोय सण परब आसतना हांव लोकांक याद केला. सरकारा मार्फत जी स्कीम आमचे जे माजी मुख्यमंत्री मनोहर भाईन सुरू केल्ले ते लोकां पर्यंत पावता काय ना ते पळयले. अशे कितकेशे स्किमी मनीसे काय तरी इश्यूज खातीर बी बंद आसतले जाल्यार तेका आमी ते स्किमी सफल जावंक, खास करून अटल आसरा, लाडली लक्ष्मी, आमी स्वता त्या स्किमीचो कॅम्प घेतलेलो आसा. हांगा सगळ्या ऑफिसरांक आपयल्ले आसा, ज्याच्यामुळे लोकांक परत परत पणजे वचपाची गरज ना. आणि आज हो पेपर हाड फाल्यां ऑफिसरांक हांगा बसून ते स्किमीचे आमी पेपरय सगळे सबमीट केले आनी ते जाल्ले आसा. अटल आसराचे म्हज्या मतदारसंघात जितले जाले ते सगळे क्लियर जावन तांकां एक इन्स्टॉलमेंट गेल्लो आसा. ज्यांच्यानी एक इन्स्टॉलमेंट केला परत पेपर सबमीट करून दुसरोय थोड्यांनी घेतलेलो आसा. तुमकां जर पळयशात भारतीय जनता पार्टी सदांच एकदम समाजांतल्या अंत्योदय तत्वाचेर चलता आणि ही फक्त उलयताच ना तर करता. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे जे तुम्ही जर पळयशात भारतीय जनता पार्टी अशे हिस्टॉरीक प्रोग्राम केल्ले आसा, स्किमी म्हणटा ते मनोहर भाईन सुरू केल्ले आसा. तशी म्हजी घर ही स्कीम आज आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान केल्ली आसा. आज आमी प्रत्येक आमचो कार्यकर्तो, प्रत्येक आमचो पंच, सरपंच, आमचे लिडर्स किंवा आज आमदाराचे ऑफिस आमी लोकां पर्यंत स्कीम कशी पावतली, तांकां कशी सुरू करतली, त्याचो फायदो कितें हे सगळें केल्लें आसा. आमदार ह्या नात्यान जे जे मतदारसंघातले आता जसे राजेश भाईन सांगले, ऑपोजिशन डेव्हलपमेंटच्या बद्दल कांयच उलयना. एक 3 टाइम आसलेलो आमदार आणि माजी सभापती सांगता की ऑपोजिशन उलयना म्हणून तेच सांगतात, कामाय बरी जाता म्हणून सांगतात. ते जर करतात ऑपोजिशन जाल्यार फक्त असे पर्सनल लेवलार बदनाम. एक लक्षात दवरपाचें, राजकारणात जरी हांव नवो आसलो, समाजकारणात हांव 25 वर्सां आसा आणि हांव फक्त बिचोली खातीर ना तर सबंद गोंय न्ही, गोंया भायरय लोक डॉक्टर चंद्रकांत शेट्टी जर विचारले, खास करून सिंधुदुर्गान आनी कारवार, जाल्यार कोणी एक सामान्य मनीस वागता. हेचोच अर्थ कितें आसा, म्हाका म्हज्या नांवाचें प्रॅक्टीस करची. ऑपोजिशनाक कांयच उलोवंक शकना. कित्याक हांव सांगता म्हजो हो मतदारसंघ फॅमिली कशी केला. उदकाचो इश्यू आसूं, 7 कोटीचो प्रोजेक्ट आमी फक्त तोंडान उलोवंक ना, सुरू केला. लास्ट 6 महिने जाले, कामय चालू आसा. 10 MLD वॉटर प्लांट त्याच्यामुळे आमठणचेच उदक, आमठणच्या डॅमाचें उदक, त्याच्या थंय पयलीं आमठण्या डॅमाचे 20 MLD रॉ वॉटर प्लांट येता आनी ब्युटिफिकेशन 34 कोटीचो प्रोजेक्ट सोंपोवन म्हाज्या टर्माक सुरू केलो आणि म्हाज्या टर्माक सोंपयन हे जालो. कितें जालो, तो कामाक लागलो. आणि दुसरो आमी 10 MLD केला. त्याच्यामुळे बेंकुरे, साळ, लाखम पार्से 4 टाके येतले. धुमाशा एक, साळान एक, आमच्या उस्पा एक आणि पुनर्वसन
इश्यू परमनंट कितकेशेच कडे बिटवीन दोन गावाच्या मध्ये लाईटी बी नसते. आज जर तुम्ही पळयशात जाल्यार मेणकुरे आणि पिर्ण ह्या गावामध्ये लाईट नसते. मेणकुरे आणि आमच्या हांगा लाईट नसते. अडवल पाली वतना महिंद्रा तो अडवल पाल गावात लाईट नसते. खास करून नाथ देवता तो डोळा मध्ये लाईटच नसते. आज सगळे लाईटीचे इश्यू कितलेशेच कडे ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करचे असते, नवे ट्रान्सफॉर्मर घालपाचे असते, नानोरा ट्रान्सफॉर्मर घातलेले आसा. म्हाका दिसता जे डेव्हलपमेंटाचे काम आयले, जे रस्त्यांचे काम आयले, म्हाका दिसता एनओसी ना हे जगतल्यानं प्रत्येक म्हणजे रस्ते, लायट आणि पाणी आमच्या सरकारान केन्नाच फुकटची अशी आश्वासनां दिली ना. दिली जाल्यार त्याच्यावर स्ट्रिक्ट रावला. आणि हांवूय जर तुम्ही सगळ्या लोकांक खबर आसा, हांव जेन्ना खंयचोय नाल फोडटा, खूप आम्ही झेडपीच्या मार्फत खूप कामां केली, पंचायतीच्या मार्फत खूप कामां केली. ही जर आम्ही सगळी कामां केली जाल्यार आम्ही एकदा आमचे वर्क ऑर्डर मेळूंक शकता. म्हाका खबर आसा बेरोजगारी हो व्हडलो विशय आसा. बेरोजगारी खातीर आमच्या सरकारान लाटंबारचे इंडस्ट्रियल लोक खूप आता जर तुम्ही पळयशात लोकांनी आमची बदनामी करची. केन्ना केन्ना म्हाका मनाक दुखता की पर्सनल लेवलार बदनामी करता. हे बरोबर ना. राजकारणाची वैचारीक लेवल आसपाची. लोकांनी खूप प्रयत्न केले. आता त्यांच्यानी सांगले लाटंबारचे इंडस्ट्रियल 40 प्लॉट खिचे दिले. आमचे लोक सगळे सुशिक्षित आसात. त्यांच्यानी ऑनलाईन वचपाचे 3 लाख टेंडरय झाले. कोणी कोणी प्लॉट घेतले ही माझ्याकडे नावाय असतात. IPPच्या अंडर 3 प्लॉट गेले. एक गेले इम्पेरियल डिस्ट्रिक्ट, त्यांच्यानी भूमिपूजन करून कामही सुरू केले. दुसरो गेला हाका सुमूल आणि तिसरो एक फार्मास्युटिकल कंपनी गेले. हे व्हडले 15,000, 20,000 आणि काही गेला 50. धाकटे प्लॉट बिटवीन 1000 to 2000 40 गेले. टोटल 98 प्लॉट. टोटल प्लॉट एरिया सगळी 3,25,000 स्क्वेअर मीटर, 3,25,000 स्क्वेअर मीटर. प्रत्येक गोष्टीचो अभ्यास असा. प्रत्येक गोष्ट कशी जाते हे हांव जेन्ना आमदार जालो हे इंडस्ट्रियल फक्त रस्तो आसलो, तो नॅरो आसलो, व्हडले वचन आसले, रस्तो वाडयला, लायटी घातल्यात. लायट तरी म्हाका दिसता ऑपोजिशनाक दिसूंक जाय घातल्या ती. उदकाचो इश्यू सॉल्व जाला. रॉ वॉटर प्लांट त्याच्याच खातीर 20 MLD रॉ वॉटर प्लांट. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.